राजकारणात एकेकाळचे वैरी असलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात राजकीय मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याला कारण ठरलंय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं। हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी घेतली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढवणार असल्यानं दोन्ही नेत्यांनी मनोमिलनाचे नवीन पर्व सुरू झाल्याचं बोललं जातं। इंदापूरच्या राजकारणाची गणिते नेमके कशी आहे या व्हिडिओतून समजून घेऊयात। नमस्कार, मी अमोल, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील यांच्या वर्चस्वाला छेद देत दत्तात्रय भरणे यांनी आपले वर्चस्व मिळवले होते। त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून 2 वेळा कडवी झुंज देत भरणे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही। तालुक्यातील अन्य सहकारी संस्थांच्या तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील पाटील यांनी भरणे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न केला। नुकत्याच झालेल्या इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत पाटील यांनी प्रदीप गारटकर यांच्या आघाडीला साथ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आव्हान मोडण्याचा प्रयत्न केला, मात्र या अटीतटीच्या लढतीत भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचीच सरशी झाली। दरम्यान पाटील यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता। तेव्हापासून ते शरद पवार गटात सक्रिय आहेत। नुकतीच शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेण्यात आला। हा दाखला देत हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासोबत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर करत कन्या अंकिता पाटील यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केलाय। माझ्यात व दत्तात्रय भरणे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत। तालुक्याच्या विकासासाठी आम्हा दोघांचेही योगदान आणि सिंहाचा वाटा आहे असे सांगत, राजकारणात वैर नसते, विचारांची लढाई असते असे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी नव्या मैत्रीची घोषणा केली। ग्रामीण भागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया देखील हर्षवर्धन पाटलांनी माध्यमांना दिली। दरम्यान प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन त्यांनी स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपच्या साथीने निवडणूक लढवली। या निवडणुकीत त्यांना अपयश आले, मात्र नुकतेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊन प्रवेश देखील केलाय। माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने व गारटकर हे दोन नेते कृषी मंत्री भरणे व पाटील यांच्या राजकीय मनोमिलनामुळे दुरावणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या भाजपसोबत घेऊन या दोन्ही नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली। या अनपेक्षित समीकरणामुळे इंदापूर तालुक्याच्या राजकारणाला नवं वळण लागले। भरणे आणि पाटील या दोन नेत्यांची मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।